नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. अद्यापही आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून हे बातमीपत्र आपल्या मोबाईलवर एका क्लिकवर असेल. तर आता बघूया आजच्या ठळक घडामोडी. वादळी पावसाचा फायदा घेत लोणारमध्ये घर फोड्यांची मालिका. एकाच रात्री 2 ते 3 बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज. झोन निहाय आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित. अकोल्यात पाणी सफाईचा बोजवारा. दुर्गा चौक मोठी उमरी मार्गावर सांडपाण्यामुळे नागरिक हैराण. अकोल्याचे वैभव. पीडीकेव्ही विद्यापीठ निसर्गाने खुलले. माणसांसाठीच नाही तर वन्यजीवांसाठी सुरक्षित आल्हाददायक असल्याचं दृश्य अधोरेखित. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडिया व्यासपीठ अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातम्या. बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लोणार शहरात वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा फायदा घेत चोरट्यांनी एकाच रात्री 2 ते 3 बंद घरामध्ये धाडसी घरफोड्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ब्राह्मण गल्ली, मुख्य वस्ती आणि वार्ड क्रमांक 10 परिसरातील घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी मध्यरात्री परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. पावसाच्या प्रचंड आवाजामुळे दरवाजांची कडी कोयंडे तोडल्याचा आवाज हा शेजाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बाहेरगावी गेलेल्या घरमालकांची घरे फोडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, अन्य मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. घरातील कागदपत्रे व सामान अस्ताव्यस्त टाकून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू असून बुलढाण्यातून श्वान पथक, ठसे तज्ञ, तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा माग काढण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान एकाच रात्री सलग घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोला शहरात 2 दिवसाच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देत शहराचे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 झोनमध्ये विभाजन करून प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. आणि या पथकांमध्ये मनपाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित यंत्रणांचा समावेश असून पूरस्थिती, पाणी साचणे, झाडे पडणे, भिंती कोसळणे, इतर आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी ही पथके सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्तीच्या प्रसंगी समन्वय साधून त्वरित प्रतिसाद देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेने नागरिकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-233-5733 सुरू केला असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी या क्रमांकावर अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या वेळेस संपर्क नाही झाला तर त्यांनी महापौर, उपमहापौर यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता, असे आवाहन सभापती विजयजी अग्रवाल यांनी केले. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदी, नाले, ओढे, पाणी साचलेल्या भागाजवळ जाणं टाळण्यास सांगितलेले आहे. आणि महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना ही माहिती आपल्या कुटुंबापर्यंत, मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले असून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यायचे सांगितले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याची परिस्थिती पाहता अकोला महापालिकेने 4 झोनमध्ये पथकाचे गठन केले आहे व लोकांना इमर्जन्सीसाठी फायर ब्रिगेडचे 2 नंबर आणि एक महापालिकेचा टोल फ्री क्रमांक हा जाहीर केलेला आहे. या नंबरवर कोणी कोणती आपत्ती झाल्यास त्यांच्यासाठी संपर्क करावा. जर यांनी फोन उचलला नाही तर महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती यांच्याकडे कोणाचाही फोन आपण लावला कोणालाही तर फोन उचलून आपल्याला योग्य ती मदत केल्या जाईल. आपण संपर्क करावा अशी विनंती करतो. अकोल्याच्या दुर्गा चौक ते मोठी उमरी परिसरात महापालिका प्रशासनाकडून नाल्यांची वेळेवर व योग्य प्रकारे सफाई न झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर आले आहे. दरम्यान गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीच गंभीर झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे दुचाकी व 4चाकी वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे पादचाऱ्यांनाही या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत असून नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने नाली सफाई करून पाण्याचा निचरा करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अकोल्याचं वैभव पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा निसर्ग सौंदर्याने खुललं. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संपूर्ण परिसर अक्षरशः हिरवाईने नटला आहे. शहरातील सर्वात मोठ्या आणि निसर्गरम्य परिसरांपैकी एक असलेल्या या विद्यापीठाचे सौंदर्य आता आणखी खुलून दिसत आहे. याच हिरव्यागार वातावरणात एक दुर्मिळ आणि मन मोहून टाकणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. स्वतः विद्यापीठाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये काळविटांचा एक समूह शांतपणे पाण्यातून मार्गक्रमण करताना दिसत आहे. हा नजारा पाहताना जणू निसर्गानेच आपल्या सौंदर्याची अनोखी झलक दाखवली आहे. यंदा पावसाने जवळपास 2 महिने उशिरा हजेरी लावली, मात्र अवघ्या 2 दिवसांच्या दमदार पावसाने संपूर्ण परिसरात नवचैतन्य निर्माण केलंय. हिरवाईने बहरलेला हा परिसर केवळ माणसांसाठीच नाही तर वन्यजीवांसाठीही सुरक्षित आल्हाददायक आश्रयस्थान ठरत असल्याचं हे दृश्य अधोरेखित करतं. खरंच निसर्ग जपला तर तो आपल्यालाही जपतो याची प्रचिती आली. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्ह्यांनी आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर पुन्हा सर्व दर्शकांचं अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात मी हार्दिक स्वागत करते. खामगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 संदर्भातील चौकशीवरून मोठा वाद निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी शाखा व्यवस्थापक शिवाजी कड यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्याने काही काळ बँक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार कर्जमाफी योजनेबाबत माहिती व लाभार्थी यादीची विचारणा करण्यासाठी अमोल पाटील बँकेत गेले होते. यावेळी कर्जमाफी संदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी शाखा व्यवस्थापकांनी उद्धट व अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. अमोल पाटील यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना वारंवार बँकेत कशाला येता, बँक काय तुमच्या बापाची आहे का असे म्हटले. या कथित वक्तव्यांवर त्यांनी व्यवस्थापकांना जाब विचारला. दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढल्यानंतर पाटील यांनी व्यवस्थापकांच्या कानशिलात लगावल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर बँक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिक आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून संबंधित यंत्रणांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मी इथं आलो कर्जमाफीच्या संदर्भातलं याला विचारायले. माझ्या वडिलाचं अकाउंट 8.5 महिन्याचं थकीत आहे. तो म्हणते की तुझ्या वडिलाला कर्जमाफी होऊ शकत नाही आणि लागे त्या बापाचे नोकर आहो का म्हणते आम्ही. हे शेतकऱ्याच्या नोकरीने 3 नोकऱ्या दे. गेल्या काही तासांपासून तब्बल 2 दिवसात अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सगळीकडे आपल्याला पाणी दिसते आहे. 2 महिन्यांचा उकाडा सहन केल्यानंतर निसर्गाने या पावसाचे आगमन केले आहे. तेलारा चौट्टा बाजार मार्गावरील वाहतूक सुद्धा आपल्याला या पावसाच्या प्रभावाने पूर्णपणे बंद झालेली आढळते. पारडा येथील नदीला पूर आल्याने नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. सुरक्षेच्या उपाय म्हणूनच प्रशासनाने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा धोका पत्करू नये. परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पाऊस ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपणही या सूचनेचे पालन करावे आणि आपल्या जीवाचे रक्षण करावे. रस्त्यावर रात्री वाहन चालवताना समोरून येणाऱ्या तीव्र एलईडी हेडलाईट्समुळे डोळे दिपल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. कमी वीज वापर आणि अधिक प्रकाशामुळे एलईडी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी त्याचा चुकीचा वापर आता रस्ते सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहे. अनेक वाहनांमध्ये नियमबाह्य आणि अतिशय प्रखर एलईडी हेडलाईट्स बसवले जात आहेत. या दिव्यांचा तीव्र निळसर प्रकाश समोरून येणाऱ्या चालकांची दृष्टी काही क्षणासाठी धुसूर करतो. परिणामी काय तर रस्ता स्पष्ट दिसत नाही
आणि अपघाताचा धोका वाढतो. यासोबतच हाय बीमचा अनावश्यक वापर ही देखील एक गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवरच सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2025 मध्येच प्रखर आणि नियमबाह्य मॉडिफाईड एलईडी हेडलाईट्सवर नियंत्रण ठेवण्याचे तसेच संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने अशा दिव्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांबाबत सुद्धा गंभीर चिंता व्यक्त केली होती. रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने समोरून वाहन येत असताना हाय बीम ऐवजी डिपरचा वापर करावा. हेडलाईटची दिशा योग्य ठेवावी. कायद्यानुसार मान्य असलेले एलईडी दिवेच वापरावेत. रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक वाहन चालकाची सामूहिक जबाबदारी सुद्धा आहे. नियमाचे पालन करा, सुरक्षित प्रवास करा आणि इतरांच्या जीवाची सुद्धा काळजी घ्या. अजिंक्य भारत न्यूजचा विशेष रिपोर्ट. हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केल्यानंतर कालपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्यांना दुथडी भरून वाहत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यकपणे नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन परिणाम होऊ लागला आहे. बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाने बारकाईने लक्ष घातले आहे. महसूल आपत्ती व्यवस्थापन पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वादळी पावसाचा फायदा घेत लोणारमध्ये घरफोड्यांची मालिका. एकाच रात्री 2 ते 3 बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज. झोन निहाय आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित. अकोल्यात पाणी सफाईचा बोजवारा. दुर्गा चौक मोठी उमरी मार्गावर सांडपाण्यामुळे नागरिक हैराण. अकोल्याचे वैभव. पीडीकेव्ही विद्यापीठ निसर्गाने खुलले. माणसांसाठीच नाही तर वन्यजीवांसाठी सुरक्षित आल्हाददायक असल्याचं दृश्य अधोरेखित. विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक विश्वासार्ह बातमी बघण्यासाठी बघत रहा अजिंक्य भारत न्यूज @7. आपण अद्यापही आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.